मुकुट मी सांगतो बरं का, वाकडा आहे की सरळ तुम्ही ठरवायचं. मुकुट ज्या दिवशी तुम्ही घरी येता, अंगणात पायातल्या जोड्याचा आवाज झाला, घर लटलट 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 कापत. सुना भराभरा आपल्या आपल्या खोलीत, मुलं आपल्या आपल्या खोलीत, नोकर कामाला, सगळीकडे शांतता, कोणी कोणाशी बोलत नाही. फक्त एक म्हातारी धाडस करते पुढे येऊन, चहा घेता का, कॉफी घेता का, काही थंड घेता, पाणी तापला, आंघोळ करता का, खायला करून देऊ का, स्वयंपाक तयार आहे, ताटच वाढू. समजायचं सध्या मुकुट सरळ आहे. मुकुट कळलं ना? अरे हे रामायण आपल्यासाठीच आहे. बरं हा मुकुट चांगला कळतो तुम्हाला. 10 वर्षाचा काळ गेला, तेच म्हातारं अंगणात येऊन बसलं. चहा ना रे, चहा ना रे, अरे चहा ना रे. म्हातारी म्हणती, बडबडू द्या तसंच, कुठं नांगर धरायला गेलं तर का माझा ना मरतही नाही एकदाच. समजायचं आता मुकुट वाकडा झाला. रामायण कळलं ना? आता कारभार मुलाच्या ताब्यात. राजा दशरथाचा मुकुट वाकडा झाला. पुन्हा कानाजवळचं एक केस पांढरं दिसलं. कानाजवळचं केस पांढरं झालं की समजायचं मरणाची सूचना मिळाली. सफेद बाल मरण रूपी फुलो की कोमल कलिया. ही पहिली नोटीस आहे. पण अनेक नोटिसा वापस करण्यात हातखंडा असलेले माणसं हेही नोटीस वापस करतात. बोर्ड लागलेले असतात, इथे केस काळे केले जातील. याला म्हणतात नोटीस वापस. रे कृतांतस्य दूती इतराव कृतांतस्य दूती जरा कर्ण मूले समागत्ते वक्ती लोकान शृण्वं परस्त्री प्रद्रवी वांछाम तेजध्वं भजध्वं रमानाथ पादार विंदम. जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी, मरणाची भेटी जवळी आली. केस पांढरे होणे नोटीस आहे. फरक एवढाच आहे, राजा दशरथाचं एकच केस पांढरं झालं, मुलाच्या ताब्यात राज्य द्यायला तयार झाला. आमच्या बापाचं एकही काळे राहत नाही, तरी मुलाच्या विरुद्ध भांडण कोर्टात चालतं. बस एवढाच फरक आहे. नाही तर ते दशरथाचं आपल्यासाठी एक केस. मरणाची सूचना आहे, तशी मरणाची लक्षणं 6 महिने आधी सुरू होतात. तुम्ही घाबराल म्हणून सांगत नाही मी, माझं मला कळतं बरं का. सांगेल मी तुम्हाला आदल्या दिवशी. हा 6 महिने आधी मरणाची लक्षणं. सकाळची वेळ, पूर्व दिशेकडे चालला तुम्ही, उद्याच पाहणा प्रयोग. घाबरणार नाही ना? जन्मन जय राजा आणि वंशम पायणचा संवाद आहे. मरण काल वळख हे ते प्रकरण आहे. मरणाचा काळ कसा वळखायचा ज्याचा त्याला कळतो. जाऊ द्या जाऊ द्या, हे उगाच उद्या रामायणाला येणार नाही. बरं ठीक आहे, ठोकताळे. सकाळची वेळ आहे, पूर्व दिशेला आकाश स्वच्छ आहे, तुम्ही चालला पूर्वेकडे, तर तुमची सावली पश्चिमेकडे पडली पाहिजे. नैसर्गिक नियमानं पूर्वेकडे चालला, सूर्याचा उदय झाला, पण सावली दक्षिणेकडे पडती, अशी विचित्र घटना घडती. समजायचं 6 महिन्याने जायचं आहे बरं का. हे मनातच ठेवा. पुन्हा पाणी पारदर्शक आहे, अर्ध्या धारात तुम्ही उभा आहे. सगळे प्रतिबिंब तुमचं तुम्हाला दिसतं. पाय दिसतात, हात दिसतंय, खांद्यापर्यंत सगळं, फक्त मुंडकं दिसत नाही पाण्यात. समजायचं 1च महिना आहे. 15 दिवसाचं सांगतो. बाथरूम मध्ये बादल्याच्या बादल्या पाणी अंगावर टाका, पण दंड आणि छाती कोरडीच्या कोरडी राहते. समजायचं आता 15 दिवसावर कार्यक्रम आहे. बरं जाऊ द्या, आता दिवसापर्यंत सांगतो, होऊन जाऊ द्या, काय व्हायचं. माऊलीच्या भाषेत, काणी घालून या बोट नाद जे पहावे, न दिसता जाणावे 9 दिवस. डोळ्या घालून या चक्र,
डोळ्या घालून या बोट चक्र जे पहावे, न दिसता जाणावे 7 दिवस. अजून जवळचं, भुवयाच्या गाठी न दिसता जाणा, आयुष्याची गणना 5 दिवस. ज्याचे त्याच्या भुवयाचे केस त्याला त्याला दिसतात. असं वर बघा तुम्ही, वर बघा. आणि दिसत नसेल तर समजायचं काला झाल्यावर जातोय आपण, हा ना. म्हणून तुम्ही सांगणार नव्हतो. भुवयाच्या गाठी न दिसता जाणा, आयुष्याची गणना 5 दिवस. बरं जाऊ दे, शेवटचं सांगतो. प्रत्येकाच्या नाकाचा शेंडा ज्याचा त्याला दिसतो. सगळे लागले बघायला. उगच काढला म्हणाल विषय. अरे थोतांड नाही, प्राण गेल्यानंतर कोणत्या अवयवावर परिणाम होतो? तुम्ही कधी प्रेताचं नाक वाकडं झालेलं दिसेल तुम्हाला. कोणतंही प्रेत पहा तुम्ही, पहिला परिणाम नाकावर होत असतो. म्हणून ज्याचा त्याचा नाकाचा शेंडा त्याला त्याला त्याच्या डोळ्यानं दिसतो. आणि दिसत नसेल तर समजायचं उद्या 2 वाजताच्या रामायणाला नाही. नासागरीचे अग्र न दिसता नयनी, म्हणा तेच दिनी रामकृष्ण ज्ञानदेव म्हणे हे साधूचे लक्षण, अंतकाळी आपण पहावेगी. त्यात हे झाले ठोकताळे. त्याच्यात नका भानगडीत पडू, काय जाऊ द्या, मरण येणारच काय करायचं. राजा दशरथाला नोटीस कळाली आणि ठरवलं रामाच्या ताब्यात राज्य द्यायचं. पण निर्णय 14 दिवस मनात ठेवला आणि 14व्या दिवशी वशिष्ठाजवळ सांगितलं. वशिष्ठ म्हणाले, आनंदाची गोष्ट आहे, तुम्ही आपण म्हणून म्हणता तर ठीक आहे. कधी राज्याभिषेक? मुहूर्त काढायची गरज नाही. शुभस्य शीघ्रम श्रेयांसी बहुविघ्नानी. उद्या सकाळी राज्याभिषेक. झालं. सगळी अयोध्या सुशोभित करण्यात आली. राज्याभिषेकाची तयारी चालू झाली. पण सरस्वतीकडे देवता प्रार्थना करतात, राम राज्यावर बसता कामा नये. राज्यावर बसलं तर हे वनवासात येत नाही, त्याची पत्नी रावण चोरत नाही, रावण मरत नाही, तेथे कुठे देवता सुटत नाही, काही करा, राज्यावर बसता कामा नये. सरस्वतीनं एक पात्र निवडलं, तिचं नाव मंथरा. ते हिवराच्या झाल्यावरती विकल्प येऊन बसला आणि त्या खालून चालली होती मंथरा. त्या विकल्पानं हिच्या बुद्धीत प्रवेश केला आणि मंथरा बिघडली. म्हणून अजूनही शहाणी माणसं हिवराच्या झाडाच्या सावलीत का बसत नाही? विकल्प तिथं आला होता. माऊलीनं लिहिलं का नाही ज्ञानेश्वरीत, हिवराची दाट सावली सज्जेने जैसी वाळिली. याचं कारण ते आहे, विकल्प त्याच्यावर येऊन बसला, त्या झाडावर. त्याच्या खालून मंथरा गेली तर त्या विकल्पानं मंथरेच्या बुद्धीत प्रवेश केला, बिघडली. दीख मंथरा नगर बनावा, मंजुल मंजुल बाजू बदावा, पूछच लोगन काहू चाऊ, राम तिरसून भाऊर दाहू. धक्का बसला. रामाचा राज तिलक ऐकून मंथरा कैकईकडे आली. कैकई, चुपचाप क्यों खड़े मंथरा? अरे कैकई, राम के राज तिलक की तैयारी चल रही है नगर में, खुशी की बात है. समजते क्यों नाही? जर राम राजा झाला तर राजमातेचा अधिकार कौशल्याला जाईल. तिची दासी म्हणून जन्मभर जीवन जगावं लागेल तुला, तरी ऐकून घेत नाही. कैकई मंथरनं नाटक केला कोसळण्याचा आणि तिला कवटावून उचलायचा प्रयत्न केला. कोणी? कैकईने. झालं विचारला विकल्प तिच्यात प्रवेश करता झाला. ओढाळ्याच्या संगे सात्विक नाडली. बोल मंथरा, तू म्हणशील ते करायला तयार आहे. आता एकच राजे दशरथ सांगायला येतील आनंदाची वार्ता. रामाची शपथ घालत नाही तोपर्यंत वराची मागणी करू नको. ते पूर्वीचे 2 वर आहेत ना, पहिल्या वराने राज्य मागून घे, पहिल्या वराने भरताला, दुसऱ्या वराने 14 वर्षाचा वनवास, कोपभवनात मलिन वस्त्र अलंकार विरहित. काही कोपभवनात मलिन वस्त्र अलंकार विरहित जमिनीवर पडून आहे. राजे दशरथ सायंकाळच्या वेळेला प्रिय राणीला आनंदाची वार्ता सांगण्याच्या उद्देशानं आले. मंथराजी मेरी प्यारी राणी काही काय? कोपभवन. कोपभवन सुनी सकेचे राहू. धक्का बसला आणि राजे दशरथजी कोपभवनात आले. अवस्था पाहिली. केस मोकळे, जमिनीवर पडलेली, डोळे मिटलेले, अलंकार विरहित. राजे दशरथ जवळ आले. काही निकल जावे असे. घाबरू नका, तिथलं सांगतो. तिकडे तोंड केलं, तिकडून आले. काही मुंह नाही देखने का तुम्हारा. इकडे तोंड फिरवलं. काही निकल जावे असे. हे रागावून बोलत होती. आणि राजा कोकिलकंठी, गजगामिनी, सुमुखी, सुलोचनी, पीकबचनी,
5 शब्द वापरले. थोरे हे शब्द वापरावे पतीनं पत्नीला, पण त्याची मर्यादा आहे, तारुण्य आहे आणि एकांत आहे. तेव्हा पती म्हणू शकतो पत्नीला कोकिलकंठी, गजगामिनी, सुमुखी, सुलोचनी, पिकबचनी. पण ज्याच्या 4 मुलांची लग्न झाली, 4 सुना घरात आहे, 4 सुनाचा सासरा वय 85, 4 सुनाची सासू वय 80, आणि जर सुनाच्या समोर 85चं म्हातारं 80च्या म्हातारीची हनोटी धरू धरू जर कोकिलकंठी म्हणत असेल, घर शर्मिंदा होईल. अरे राजा दशरथ 4 सुनाचा सासरा आणि या वयात पत्नीला कोकिलकंठी, गजगामिनी, सुमुखी, सुलोचनी, पीक बचनी. क्या हुआ? कुछ मांगो. मालूम है मांगो मांगो जिंदगी भर दिया है तो कुछ. ते पूर्वीचे 2 वर देता की नाही शंका. अरे भोले स्वभाव वाला हो, भूल गया हो, पूरी दुनिया जानते कई कई मेरे रघुकुल को. तो रघुकुल रीत सदा चले आई. शाबाश. राय जाई गुरु बचन साई. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. ये संत संग पाठ गुंजा, गिरिश होई ओट की गुंजा. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. जय राम राम राम, जय जय राम राम, जय जय राम राम, जय जय राम, जय जय राम. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाय. ते पर राम शपथ करिया, माझ्या रामाची शपथ. रामाची शपथ म्हटल्यावर काही काही उठून बसली. निकल जाओ यहाँ से, आपका मोहनी देखने का. अशी रागावणारी काही काही. पण राजा दशरथानं रामाची शपथ घातल्याबरोबर या शब्दानं बोलायला सुरुवात केली. सुनो प्राण प्रिय, प्राण प्रिय. भावत जी गा. सुनो प्राण प्रिय, भावत जी गा. देव एक बर भरत का. देव एक बर भरत का. सुनहो प्राण प्रिय, भावत जी का. सुनहो प्राण प्रिय, भावत जी का. देहु एक बर भरत का. देहु एक बर भरत का. मागो दूसर बर कर जोरी. मागव दूसर बर कर जोरे. पुरवनाथ मनोरथ मोरे. पुरवनाथ मनोरथ मोरे. तापस बेश विशेष काशी. तापस तापस बेश विशेष काशी. तापस विशेष उदासी. सौदा
जाओ यहां से, आपका मुंह नहीं देखने का. अशी रागावणारी कैकई पण राजा दशरथानं रामाची शपथ घातल्याबरोबर उठून बसली आणि या शब्दात बोलणं सुरू केलं. सुनहु प्राण प्रिय. मजा पहा, प्राण प्रिय. प्राण प्रिय का म्हणते ती? तुलसीजी म्हणतात तिला आता राजाचे प्राणच प्रिय. ती त्याच्या प्राणावरच टपलेली आहे. हिच्यामुळे त्याचे प्राण जाणार आहे. हिला त्याच्या प्राणापेक्षा काहीच प्रिय नसल्यामुळे शब्द वापरला. सुनहु प्राण प्रिय भाव तजी का, देहू एक बर भरत ही टीका. एका वराने माझ्या भरताला राज्य द्या. अजिबात वाईट वाटलं नाही दशरथ राजाला. मग दुसरी मागणी, मागहू दुसर बर कर जोरी, पुरवहू नाथ मनोरथ मोरी. तापस बेश विशेष उदासी, 14 बरस. इथपर्यंत राजाला वाईट वाटलं नाही आणि राजानं डोकं चालवलं. हिला म्हणायचे आहे पहिल्या वराने राज्य द्या भरताला आणि दुसऱ्या वराने आपण नवरा बायको 14 वर्षे तपस्व्याच्या वेशात जाऊ तप करायला जंगलात. कारण राम वनवासी शब्द शेवटी आहे तोपर्यंत दशरथ राजाला दुःख नाही. आता पुढं आहे का? तापस पेश विशेष उदासी, 14 बरस राम बनवासी. आता धक्का बसला. अरे भरत को शासन ठीक, राम को बनवास क्यों? तू तो बोलती थी राम साधु है, अभी भी बोलती हूँ महाराज राम साधु है. साधु को जंगल क्यों भेज रही? साधु है करके जंगल भेज रही. महाराज साधु जंगल में शोभा देता है, सिंहासन पे नहीं. क्यों? महाराज राम का राज तिलक बताने के लिए तो इतने प्रसन्न दिखा दे रहे थे. भरत के लिए राज्य मंगा तो इतने उदास क्यों? राम आपका बेटा और भरत आपका बेटा नहीं. कौशल्या आपकी रानी है, मुझे बाजार से खरीद कर लाए क्या? ठीक है, दुनिया को कहूंगी कि रघुकुल झूठा कुल है. खबरदार कहीं कहीं कुल के बारे में कुछ बोल, जबान खिसू नका. ये भी सुनो, आज से तू मेरी पत्नी नहीं, मैं तेरा पति नहीं. संबंध तोडला राजा दशरथानं. त्याच वेळेला प्रजाजनाचे शब्द कानी आले. कल हमारे राजा रामचंद्र. हे शब्द तापलं तेल कानात ओतल्यावर अवस्था तसे दशरथजी मूर्छित पडले. कोणाला कल्पना नाही. सूर्याचा उदय झाला. सगळा समाज महालापुढे एकत्रित सुमंत प्रधानाला विचारतात, झाली का तयारी राज्याभिषेकाची? सुमंतजी आत पाहतात येऊन तर दशरथ राजेच नाही. अरे राजे कुठे गेले? असं कळालं की कैकईच्या महाली सायंकाळी गेले होते. म्हणून सुमंत प्रधान कैकईच्या महाली आले हो. आणि राजाची अवस्था पाहिली, धक्का बसला सुमंताला. जमिनीवर पडलेला राजा, मुकुट बाजूला, डोळे मिटलेले, बेशुद्ध अवस्थेत. ज्याच्या मुलाचा राज्याभिषेक आहे त्याच्या बाप असा पडलेला आहे. प्रधानाचं काय झालं असेल, काय कोणाला उत्तर द्यावं? कैकईला विचारलं, क्या हुआ महाराज को? रात भर राम 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 कर रहे तुम्हारे महाराज, लगता है राम के साथ कोई जरूरी काम. जा बोला. कैकई. आता सुमंतजी निघाले. टोळकेचे टोळके प्रजाजनांचे अडवू लागले. झाली का तयारी राज्याभिषेकाची? मेरी मनस्थिती ठीक नाही भाई, मुझे जाने दो. शंका वाढत चालल्या लोकांच्या. श्रीराम मेरे साथ चलो. बिना आंघोळीचा राम माग, रडणारा सुमंत पुढं. आणि लोक टोळकेचे टोळके उदास होऊन विचार करू लागले, नाही रे राज तिलक नाही, नाही नाही, कुछ तो भी दाल में काला. अरे राम जी नहाए नहीं, सुमंत रो रहे. ज्याचा राज्याभिषेक आहे त्यानं आंघोळ केली नाही. ज्याच्यावर जबाबदारी आहे सगळ्या अयोध्येची तो प्रधान रडतोय, म्हणजे काहीतरी वेगळे आहे. टोळकेचे टोळके उदास होऊन चर्चा. आणि जेव्हा कैकईच्या महाली आल्यानंतर आपला बाप जमिनीवर पडलेला पाहला आणि एकदम धक्का बसला. रामचंद्र प्रभू कैकईला विचारतात, माते काय झालं बाबाला? ते पूर्वीचे 2 वर एका वराने राज्य मागितलं भरतासाठी, एका वराने 14 वर्षाचा वनवास तुला, त्याच्यामुळे तुझा पिता मूर्छित येऊन पडला. जननी तू जननी भाई, तू माझी जननी आहे. वास्तविक रामाची जननी कौसल्या. तरी राम कैकईला जननी का म्हणतात? त्याचं उत्तर दिलं.
रामाचा जन्म कौसल्यपासून झाला आई, पण रामायणाचा खरा जन्म तुझ्यापासून झाला. तू खरी जननी आहे. आणि काय योग आणून दिला. आतापर्यंत साधू संत ऋषी मुनी मदत मागायला येत होते. आता तुझा राम 14 वर्षे त्यांच्या झोपड्या झोपड्यात जाऊन सेवा करणार आहे. काय संधी मिळवून दिली. आणि म्हणून रामचंद्र प्रभू जेव्हा कैकई पासून कौसल्याच्या महाले आले, माय कौसल्या रात्रभर जागी होती. एकदम रामावर राग आली. रामा, तुझे बाबा रागावतील माझ्यावर, मी राजमाता होणार आहे, रात्रभर झोपली नाही. ते बघ, मोत्याच्या माळी, मुकुट, प्रसाद, पोशाख, जा लवकर आंघोळ कर. आई, 27 वर्षाचा झालो, पण आज कळलं माझ्या बापासारखा उदार बाप जगात कोणालाच मिळाला नसेल. म्हणजे कदाचित माझ्या बापाला वाटलं असेल ऐकय हे माझ्या रामाला राज्य अयोध्येचं मर्यादित आहे. मग ज्या राज्याला मर्यादाच नसतात असं अमर्याद वनवासाचं राज्य माझ्या उदार बापानं दिलं आहे. पिता दीन मोही कानन राजू. आता माय लटलट कापू लागली. बाळा, माझी चिचुंदरी सारखी अवस्था झाली. चिचुंदरी माहिती आहे ना तुम्हाला? ते उंदराचा एक प्रकार असतो, त्याला लक्ष्मी म्हणतात, कोणी चिचुंदरी म्हणतात. लांबट तोंड असतं त्याचं, उंदरासारखं दिसतं ते, पण साप फसतो त्याच्यात. साप फसतो, हे शास्त्र आहे. साप उंदीर समजून पकडतो, पकडल्यावर सापाच्या लक्षात येतं चिचुंदरी आहे. सोडून दिली आंधळा होतो, गेली तर मरतो. सांगा काय करावं? हा दृष्टांत दिला माय कौसल्येनं. सापानं चिचुंदरी पकडली, लक्षात आलं चिचुंदरी आहे. सोडून दिली तर डोळे जातात, गेली तर प्राण जातो. तसं रामा, माझी चिचुंदरी सारखी अवस्था आहे. वनवासात जा म्हणावं, ममता आडवी येते, आणि नको जाऊ असं म्हणावं तर रघुकुळाचं सत्य आडवं येतं. रे बाळा, माझी चिचुंदरी सारखी. एक प्रसंग पहा. माँ, 14 साल जल्दी गुजर जाएंगे. बार बार मुख चुंबती माता. पुन्हा 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 पुन्हा. आता सीता माईला कळालं, मी येणार तुमच्यासोबत वनवासात. सीते, तुला जमणार नाही. काननो कठिन भयंकर भारी घोर घाम बारी बयारी चलो पयादेही बिनु पदत्राना चरण कमल मृदुमंजू तुम्हारे. तू नाजूक आहे, तुला जमणार नाही वनवासात. नाजूक तुम्ही आहे. अरे कमाल आहे, नाजूक तू आहे. अहो तुम्ही नाजूक आहे. आता हे कसं वाटतंय तुम्हाला? नाजूक तू आहे सीते, तुम्ही नाजूक आहे. अनुभवानं सांगते मी. म्हणजे माझ्या बापाच्या बगीच्यात आलता दोघही भाऊ फुलं तोडायला. आम्ही आलतो बगीच्यात पूजा करायला गौरी मातेच. झाडाच्या आडून बघितलं मी, पानाचा द्रोण केला, 2 फुलं तोडली होती, 2, आणि 3रं तोडत होता. आता घामानं भिजला. मी पाहिलं ना बगीच्यात, 2च फुलात घामाघूम झाला तुम्ही. आणि लग्नात अख्खा हार हातात घेऊन अर्धा तास उभी होती शेवटच्या मंगलाष्टक पर्यंत, तरी मला घाम नाही. मला सांगता का 3 फुलवाल्या? नाजूक नाजूक. हे नीट कोणाला सांगू नका बरं का, दोघातलं चाललंय. नाजूक आहे सीते. हे बघ, वल्कल धारण करावी लागणार आहे. 14 वर्ष. वल्कल म्हणजे झाडाच्या साली. आनंद होईल मला का? हे बघ प्रभू, मी पृथ्वीची मुलगी आहे ना. सीता कोण आहे? पृथ्वीची मुलगी. आणि झाडं कोण आहे? पृथ्वीचे मुलं. झाडाचं न माझं बहीण भावाचं नातं आहे. मग त्या झाडाची साल परिधान करताना मला एवढा आनंद होईल की यंदाच्या दिवाळीला माझ्या भावानं बहिणींना घेतलेली साडी आहे. अजिबात नाराज होणार नाही. आता काय करावं? हे बघ सीते, एक सांगू काय, 14 वर्ष जमिनीवर झोपावं लागणार आहे. मग माझ्यासारखी भाग्यवान कोण आहे? तुम्हा पुरुषांना काय कळतंय? मुलींना विचारा, मायच्या कुशीमध्ये झोपण्यात केवढा आनंद आहे. धरणी कोण आहे? माझी माय आहे.
आणि 14 वर्षे मला मायेच्या कुशीत झोपायला मिळणार आहे. माझ्यासारखी भाग्यवान कोण आहे? ऐकून घेत नाही. शेवटी सीतामाई म्हणाल्या, प्रभू जीवाशिवाय देहाला महत्त्व नाही, पाण्याशिवाय नदीला शोभा नाही, तशी मी तुमच्याशिवाय इथे राहणार. जिय बिन देहती बिन बारी, जिय बिन देहती बिन बारी, जिय बिन देहती बिन बारी जिन देहती बिन जिय बिन देहती बिन बारी, जिय बिन देहती बिन बारी, जिय बिन देहती बिन बारी, जिय बिन देहती बिन बारी.